करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा दरवर्षी 9 ते 12 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतो। हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो भाविक करवीर शहराच्या मध्यभागी असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात जमलेले असतात। किरणोत्सव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निसर्ग चमत्काराला धार्मिकतेचेही कोंदण लाभले आहे। येथे येणारे अभ्यासकही बांधकाम शास्त्राचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करतात। सूर्याचे दक्षिणायन सुरू असताना दक्षिण क्रांती आणि उत्तर क्रांती असे 2 प्रकार असतात। ही दक्षिण क्रांती साधारण 17 अंश असते। महालक्ष्मीचा गाभारा हा दक्षिणमुखी असल्याने सूर्यास्ताचा प्रकाश नेहमीच सभामंडपात पसरलेला असतो। मात्र असे असले तरीही महालक्ष्मीच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडत नाहीत, ती केवळ या 6 दिवसांमध्ये पडत असतात। सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे पहिल्या दिवशी प्रथम देवीच्या पावलावर पडतात, नंतर दुसऱ्या दिवशी ती किरणे मूर्तीच्या मध्यभागाकडे सरकतात आणि शेवटच्या 3ऱ्या दिवशी देवीच्या मुखमंडलावर पडतात। यावेळी महालक्ष्मीची अलंकार पूजा बांधण्यात येते। किरण स्पर्श होत असताना देवीची आरती करण्यात येते। महालक्ष्मीची मूर्ती वाळुकामय हिरकखंड मिश्रित असल्याने यातून एक वेगळा प्रकाश बाहेर फेकला जातो। असे अनेक कित्येक रहस्य या मंदिराशी जोडले गेले आहेत।